कुठं आहे साखळी? अहो काय मी ना बरकत असं चालत आलो आणि इकडंच कुठेतरी भिरकावून लावली. भिरकावली? कुठं? तो म्हणजे सांगितलं की इकडंच कुठेतरी. अरे मग इथं काय उभं आहे? हुडका ना साखळी, चला. तुम्हीच थांबवलं की. हा ठीक आहे चला आता हुडका, कामाला लागा. इकडे बघ मी इकडे बघतो. काय मिळालं काय? बघा. हो बाई, असं कसं आहे तुमचं नवरा? अहो आता काय सांगू तुम्हाला साहेब, आधी लई प्रेमळ होते, पण मग जरा गैरसमज झाले, भांडण झाली, मग काय आम्ही वेगळे राहायला लागलो. मी बंगल्यात आणि मयात. साहेब अन्याय हो यो. होय. हो ना, डोमेस्टिक व्हायलन्स लावून टाकायला चांगला सोड दे जेलमध्ये. नाही 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 हो साहेब, एवढं काय करायची गरज नाही हो. काही झालं तरी धनी येतो माझे. मी काय म्हणतो, हे जर गोड बोलतील असं काय करता येत असेल तर मग करा. काळजी करू नका तुम्ही, चांगलं वटणीवर आणतो त्याला. हा चालतंय की. तुम्ही फक्त मला साथ द्या, मग टाइम आला का नाही मी तुम्हाला सांगतो. मग जरा दम द्या, पोलिसी खाक्या दावा, मग बघा कसं गोड बोलतायत माझ्याशी. अहो तुम्ही सांगा की आम्ही येतो तुमच्या मदतीला. हा चालतंय चालतंय. हा सापडणं झाले. अरे मी तुला सांगत होतो, पण तुला फेकायचं लिहाय ना मग तपच वर्ड. हो राणादा, सॉरी बरं का. काय ती जिजाकाने पहिल्यापासून गरम डोसक्याची आहे हो. आणि तुम्ही साखळी कशाला फेकली जा? अरे खाली की माती. हा आता काय करायचं तेवढं सांगा. उगा प्रवचन देत बसू नका. हो राणादा, एक काम करूया, आपण काही जिजाला समजावून सांगूया आणि ती साखळी इसरून जा म्हणाव. ए ती नाही सरणार. मग काय करायचंय? आयुष्यभर साखळी उडकत बसायचंय काय? ते काय नाही, सरळ जाऊन सांगून टाकूया नाही सापडली म्हणून. हो काय होतं ते. ऐक ना, अरे चल. काय झालं साखळीचं? नाही गावली. नाही सापडली? अरे देवा, आता मी काय करू साहेब? मला लई महत्वाची होती साखळी. हो तुम्ही जर गप असावं. तुम्हाला पाय तो दुसरी देतो आणून. तेवढ्याच किमतीची देणार का? हो त्याच्यापेक्षा जादा किमतीची आणून देतो, मग तर झालं. नाही 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 नाही, महागातली नको का स्वस्तातली नको. मला होती तशी साखळी पाहिजे, तेवढ्याच किमतीची. अहो दिल त्यो. हा ए तू नको सांगू, त्याला बोलू दे. ठीक आहे देतो. बघा साहेब, तुमच्या समोर आता माझ्या नवऱ्यानं कबूल केलाय, ऐका. होय ऐकलंय आम्ही. राणा, जशीच्या तशी साखळी पाहिजे, नाहीतर तुझं जेल फिक्सच समज. नाही नाही, जशीची तशी देतो. होय बाबा गप, तू देतो म्हणून सांग. हा आणि साहेब, आता माझी म्हणून माझी चाकी मेस तवर मी माझ्या नवऱ्याच्या दारात बसून राहणार बघा. परत दारात? अहो साहेब नाही नाही, ये नको बघा. ओ साहेब बघा. ए त्या म्हणल्या ना दारात, तर दारातच. हा आणि तुम्ही जावा त्यांच्या घरात. आम्ही आहेच आदनं मधनं चक्कर मारायला. काय साहेब? होय होय, आता माझी म्हणून चाकी मिळत नाही तवर मी दारातच बसणार.
आता डोसकं धरून काय उपयोग आहे? झाली तेवढी बॉम्ब काय कमी आहे? ए हे समजा की नाही तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळं मी काय केलं रे? साखळी फेकाय काय मी सांगितली होती तुला? अरे लग्नाचं सर्टिफिकेट दिल्यापासून हे समजा अंगलट यायला लागलंय. अरे ती जिजा माझी बायको म्हणून दारात बसली आहे. राणा उगत वड्याची त्याला आता वांग्याव काढू नकोस. साखळी फेकू नको म्हणतो तो मी तुला. आता आलं का नाही सगळं अंगलट? सगळी चुकी तुझीच आहे. माझी होय माझी कशी काय रे? अरे आगाऊपणा करून तू साखी आणलीस आणि त्या साखळीमुळे आता समधी बॉम्ब व्हायलाय. होय काय? त्या जिजाच्या जादा पैशाचं काय करायचं म्हणून तू मला विचारलं, म्हणून मी ती साखळी आणली आणि आता वर मी सगळं केलं म्हणून माझ्यावर झकतोच रे. बरं आहेस की रे? तू सगळी तुझीच आहे बघ. अरे खुया डोसक्याच्या, अरे साखळीऐवजी दुसरं काहीतरी आणायचं की. साखळी कशा पायी आणलीस? तेव्हा समधी चूक तुझी आहे. माझी चूक? तू काय मला सांगितलं होतं साखळी आणू नकोस म्हणून? अरे मला काय सपन पडलं होतं काय तू साखी आणणार म्हणून? मग काय मला सपन पडलं होतं रे त्या साखळीमुळे एवढी बॉम्ब होईल म्हणून? सगळी चूक तुझीच आहे, तुझीच आहे. हे बघ हे तू की नाही, तू त्या जिजाला डोसक्यात चढवून ठेवलेस बघ. मी का तू रे? सकाळ दुपार संध्याकाळ कोण असते तिच्या दारात? बोल की आता, बोल की. लय शहाणा आहेस. हे बघ हे मला नको त्या माणसाचं ध्यान तुला येते म्हणून तू तिकडे जातोयस आणि नाव माझ्यावर टाकतोयस. होय होय काय? तुला येत नाही काय ध्यान? ए काय ग, काय लावलेस तू हे? कुठं काय म्हणजे? फिरून तू माझ्या रानाच्या मागं काय लागलीस? ए मावशे, ज्या पोरानं चोरी केल्याचं कबूल केलंय बरं काय? आहाहाहा. अगं तुझ्यासारख्या हजार जणीसनी इकत घ्यायची ताकद आहे आमच्या रानादाकडं आणि म्हणे चोरी कबूल केली. ए मावशे, तुझ्या नोकरानीला आवर बरं काय? तू काय म्हणते बघितलं काय? तुझा पोरगा बायकासनी इकत घेतो म्हणायला लागली. जाऊ काय पोलीस स्टेशनला सांगू? अगं म्या का असं म्हणलं का? आत्ता कोण म्हणलं? ए चंदे, तुझं थोबाड मीठ. हे बघ, तू जरा ये बस, आपण बोलूया. इकडे बस, ये. बस. पाणी घेणार? साखळी चहा करू काय? म्हणू पाहिजे मला. का माझ्या रानाला ताप देतेस? अगं ए मावशे, मी नाही ताप द्यायला लागलोय. तुझा पोरगाच मला ताप द्यायला लागलाय. तोच खोड्या काढतो. आता माझ्या घरात शिरून माझी साखळी चोरायची काय गरज होती? अगं पर एवढ्याशा साखळीसाठी तू पोलिसात कशाला गेलीस? मला सांगायची होतीस. त्याच्यापेक्षा भारी साखळी करून दिली असती की मी. अगं बाई, प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न खोटेपणाचा आहे. मी त्याची बायको आहे, तो माझा नवरा आहे असं सांगायची काय गरज होती पोलिसांना? अगं तुझ्या भल्यासाठीच केलं त्यानं आणि फसला त्यात. हाच साधेपणा नडतो त्यांना. हा साधेपणा आणि बावटपणा जरा कमी करायला सांग तुझ्या पोराला. अगं जगलंही डेंजर आहे. या जगात राहायचं तर डेंजर म्हणायला पाहिजे. चंदा, दूध तापायला ठेवले, जा जरा बघ. उतू जाईल बघ जरा. ते माझा हात मुरगाळलाय. अगं डोळ्याने बघायचंय, हातानं नाही. जा. माझे पाय बी लई दुखतात. 4 पावलं चालले तरी कळ मारते. हा ऐक गुमान जातीस काय? प्लास्टर घालायला सांगू पायाला? जा बघ. जाते. उगा बाईसाटल्यासारखं काय बोलू नकस. मी का तू? बरं बाबा मी बाईसाटलोय. अरे यातनं सुटायचं कसं ते सांग. ते बी आता मी सांगू? आपण एक काम करूया. मी ज्या माणसाकडनं साखळी आणली त्या माणसाकडे जाऊया आणि तसली सेम टू सेम साखळी आणूया आणि त्या जिजाला तेवढी देऊन टाक्या. आपल्या दारात तेवढं तिला हाकलून लावूया. हा हाकलवायलाच पाहिजे. हा अरे नाही तर संसार थाटेल तिथे इकडं. मग मग काय मग? चल की चल. चल.
हे बघ, तुझ्या सामानात का नाही एक गणपतीची मूर्ती दिसली. कुठं मिळाली तुला? अगो बाई, म्हणजे तुम्ही माझं सामान पण चेक केलं? अरे देवा, जसा पोरगा तशी त्याची आई. आता घरी जाऊन पहिले मला माझं सामान चेक करायला पाहिजे, काय काय गेलंय ते. काय बाई, हल्ली माणसं आहेत. हात लाव. मालक, ओ मालक, मालक, साखळीचं काय झालं माझ्या? मसली साखळी पाहिजे ना व? मग इथे काय कुत्रा राखायला बसलोय वे? माझी साखळी वसूल केल्याशिवाय जात नसतं इथनं. ठीक आहे, आत्ता जातो ना साखळी घेऊन येतो. पण एक ध्यानात ठेवा, एकदा का साखळी दिले का नाही की मग कडकडनं सुटायचं. हा, नाहीतर आमच्या मालकांचं डोसकं करप. साखळी घेऊन येतो, चल रे. होतं का तू आज जा, यांच्या नादाला लागू नकस. एकदा का साखळी दिले का नाही की विषय कट करून टाकतो. राणा इथं की बघ मिळते का? जा. पण इथं मिळणार नाही साखळी. ए उगं नाहीचं पडा लावू नकोस काय. जा बघ जा. मी नाही, तू जा. मी कसं जाणार बाईच्या दुकानात? मग आपण सोनाराच्या दुकानात जायचं. अरे खुळायस काय? सोनाराच्या दुकानात गेलो तर लई टाइम जाणार. तिकडे तसं विलाई बायका असणार नाही ना, ते प्रश्न विचारते. मी काय म्हणतो, इकडे जा, साखळी बघ, जी मिळते ते घे. एकदाची तिला देऊन टाकून हाकलून लाव, डोसक्याचा ताप जाईल. जा. अरे पण तू जा की, तुझी काय जिम्मेदारी आहे का नाही? मी का जाऊ? माझा खास दोस्त आहेस का ना, दोस्त म्हणून जा. अरे बाबा, तू सच्चा पैलवान नाही आहेस, तेव्हा तुला चालतंय. जा ना. मी पण सच्चा पैलवान व्हायचं म्हणतो रे. होय काय? होय. याच्यानं काय होणार नाही. अरे तुला सदा चहा चोडता येणं झालंय. तू काय बनणार सच्चा पैलवान? तू नाही ते बडबडू नकोस. अरे गपगुमान जा. अरे बरं, अरे जाऊ म्हणतो ना. काय झालं? मर्दा, आपल्याला पाहिजे तशी साखळी नाही आहे तिथं. तर काहीतरी बघ की. दुसरं काय घेणार? तुला जी वाटते ती जा. ती मावशी म्हणजे राणालाच विचारून ये काय पाहिजे ते. ए तू दुकानामध्ये माझं नाव का सांगितलंस? तू कुठं मला सांगितलेलं तुझं नाव सांगू नकोस म्हणून? तू फक्त येणार नाही म्हणलास दुकानात. अरे तू डोसक्याच्या, अरे सच्चा पैलवान आहे मी. माझं दुकानामध्ये नाव सांगायला नाही पाहिजे होतस तू. बरं आता मी सांगितले, आता उगाच त्याच्यावर लांबट लावून बसू नकोस. काय घ्यायचं तेवढं सांग. तुझं तू ठरव जा. मी आता मला बी कळण झाले काय घ्यायचं. मी एक काम करू काय, दुकानातली एक एक वस्तू घेऊन येतो. तुला काय पाहिजे ते सांग मग. हा चालतंय जा. घेऊन येतो. मावशी हे ते जरा द्या बघू. ते दाखवून होते का लगेच? नाही रे, हे बरोबर नाही. नाही नाही जा. दुसरं आणतो. आओ हे नको, दुसरं द्या. ते द्या बघ. हा आलो. गेलंय नाजूक होणार रे तिच्या हाताला. जा. हे पण नको जरा. हे द्या बघ. आलो. हे बघ. हे बघ. एवढूच आहे ते. नाही नाही जा, दुसरा बघ जा.
वस्तात बोंबला. बरं झालं गेलं. हुसनाड्या तालीम सोडून इथं बायकांच्या दुकानासमोर कसलं रंग उधळतोयस रे? आ अहो नाही वस्तात, ते काय एका कामात अडकलो होतो. झालं की गाडी घेतो की. कसलं काम हे? आ बायकांच्यासाठी टिकल्या रेव्हेन्यू खरेदी करायला आलायस हो इथं? अहो नाही नाही, हे समजा माझं नाही. अहो या बरकतचं काम होतं, याचं आहे समजा. मी नाही हो, मी नाही. तू कशाला घाबरतोय? तू काय सच्चा पैलवान आहेस? अहो नाहीच आहे तो सच्चा पैलवान. अहो वस्तात, अहो सोडा किले दुकान लागलो, सोडा की. हे कुणाचं आहे ते सांगा ते. हो राणादा या की इकडं. अहो हे बरकत केव्हापासून हेलपाटा मारतो या. तुम्हाला काय पसनच पडणं झालंय बघा. तुम्हीच या इकडं आणि तुमच्या आवडीनं घ्या. कानातलं बांगड्या टिकल्या लाली लिपस्टिक सगळं आहे बघा माझ्याकडं. आता आलायचं तर तुम्हाला काही ना काही पसंत पडणारच. या इकडं. हे कुणासाठी आहे सांग? हा? पहिला कुणासाठी आहे सांग, नाहीतर तुझी मुंडी पिरगळून या दुकानासमोर वाळतच घालतो. जिजासाठी. जिजासाठी? अरे ज्या बाईनं आपल्या तालमीचा बट्ट्या बोळ केला तिला लाली पावडर खरेदी करायलायस? अरे तुला काय जरा जनाची मनाची काय लाज आहे का नाही? अहो नाही वस्तात. नाही नाही काय नाही. त्या जिजाच्या नादी लागून तू माझा पट्ट्या वाया जाणार. अहो अहो वस्तात, अहो मी समजा तालमीसाठी करायले. अहो सोडा की तुम्हाला समजा सांगतो. बोल काय? अहो वस्तात काय आहे? हे समजा देऊन की नाही त्या जिजाचा पिक्चर सोडणार आहे बघा. अहो काय आहे? मी समजा देऊन की नाही तिला मळ्यातनं हाकलवून देणार आहे मी. होय तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका सा. अहो तालीम लवकर सुरू होणार बघा. तुमचा यो पट्टा आहे की नाही तो अजिबात वाया जाणार नाही. होय आणि गेलास तर याची मुंडी पेरगळून वाळत घाला. हे बघ आता सोडतोय, हे लवकरात लवकर तालमीचं काय ते बघ, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही. वाट बघतोय, सांगावा धाडल्याबरोबर यायचं, नाहीतर याद राख. की नाही नंतर ना बघतो बघ. बघ नंतर, आधी काय घ्यायचं ते बघूया. चल लवकर ये, लवकर ये म्हणतो रे. ये लवकर. हे घ्या. आता काय नको. काय बघूया? दुसरं काय आहे का अजून तुमच्याकडे? हे बघा, हे आवडेल ते बघा. हे चालतंय. पण हे साखरेसारखं कुठं दिसतंय? साखी सारखंच आहे की. बघूया काय होतंय ते देऊन. राणा हे जिजाला नाही आवडणार. का नाही आवडणार? साखीच आहे की. हातात तर घालायचंय. हो घेते का ते?